नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 27व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. मधुर भावाची मीमांसा. कामगंध शून्य झाल्याशिवाय महाभावमयी श्रीमती राधेचा भाव समजणे शक्य नाही. तुम्ही या लीलेतील श्रीकृष्णावरील राधेचे अलौकिक प्रेमच लक्षात घ्या म्हणजे झाले. ईश्वराबद्दल इतके प्रेम मनामध्ये उत्पन्न झाले म्हणजे त्याची प्राप्ती होते. पहा बरे, वृंदावनातील गोपी, पती, पुत्र, कुलशील, मान अपमान, लाज लज्जा, लोकभय, समाजभय हे सारे सोडून देऊन श्रीकृष्णासाठी कशा वेड्या झाल्या होत्या. तुम्हाला जर परमेश्वराचे असे वेड लागेल तर तुम्हाला सुद्धा त्याची प्राप्ती होईल. श्री रामकृष्ण. स्वतः साधक असल्याशिवाय साधक जीवनाचा इतिहास समजणे कठीण आहे. कारण साधना म्हणजे सूक्ष्म भावराज्यातील गोष्टी. ज्या ठिकाणी रूपरसादी विषयांच्या स्थूल मोहक मूर्ती दुग्गोचर होत नाहीत अथवा बाह्य वस्तू व व्यक्ती यांच्याशी असणारा संबंध तेथे असत नाही अथवा रागद्वेषाधिकांनी भरलेले मानवमन प्रवृत्ती प्रेरणेने अस्थिर होऊन नाना तऱ्हेची भोगसुखे मिळवण्यासाठी ज्या प्रकारच्या धडपडी करीत असते व ज्यांना संसारात शूरत्व, वीरत्व, महत्त्वाकांक्षा वगैरे गोंडस नावे देण्यात येतात त्या प्रकारच्या धडपडीही तिथे नसतात. तेथे साधकाचे स्वतःचे अंतःकरण आणि त्यातील जन्मजन्मांतराचे अनंत संस्कार प्रवाह या वाचून काहीही नसते. बाह्य वस्तू व व्यक्ती यांच्याशी संबंध येऊन उच्च भाव व ध्येय यांच्याकडे आकृष्ट होणे व त्या उच्च भावाकडे व ध्येयाकडे मनाची एकाग्रता करण्यासाठी व ते ध्येय हस्तगत करण्यासाठी प्रतिकूल संस्काराबरोबर एकसारखा निकराचा संग्राम करणे ह्याच गोष्टी भावराज्यामध्ये असतात. त्या ठिकाणी बाह्य विषयापासून विमुख होऊन निजानंदामध्ये निमग्न होण्यासाठी साधकाची एकसारखी धडपड चालू असते. ही धडपड चालू असता साधक हळूहळू आंतरराज्यातील अधिकाधिक गहन प्रदेशात प्रवेश करून अधिकाधिक सूक्ष्म भावांचा अनुभव घेतो व अखेरीस आपल्या अस्तित्वाच्या अत्यंत गहन अशा प्रदेशात उपस्थित होऊन अशब्द, अस्पर्श, अरूप, अव्यय, एकमेवाद्वितीय अशा वस्तूचा साक्षात्कार करून घेऊन त्या वस्तूशी तो एक होऊन राहतो. पुढे त्याचे अनंत जन्मोपार्जित संस्कार समूह समूळ नष्ट होऊन संकल्प विकल्पनात्मक धर्म जोपर्यंत कायमचा नष्ट झालेला नसतो तोपर्यंत ज्या मार्गाचे अवलंबन करून त्याच्या मनाने अद्वय वस्तूचा साक्षात्कार करून घेतलेला असतो त्याच मार्गाने विलोम भावाने समाधी अवस्थेतून त्याचे मन बाह्य जगतामध्ये उतरते. अशा रीतीने बाह्य जगतामधून समाधी व समाधीतून बाह्य जगत अशा त्याच्या मनाच्या येरझाऱ्या सुरू होतात. जगताच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये काही अलौकिक साधक असेही दिसून येतात की पूर्वोक्त समाधी अवस्था ही ज्यांच्या मनाची स्वाभाविक अवस्था असते आणि इतर साधारण मानवांच्या कल्याणासाठी म्हणून ते मोठ्या जबरदस्तीने आपल्या स्वाभाविक समाधी अवस्थेला बाजूला ठेवून बाह्य जगतामध्ये काही काळपर्यंत वास करतात. श्री रामकृष्ण देवांचा साधनेत इतिहास नीट लक्षपूर्वक पाहिल्यास असे दिसून येते की तेही याच कोटीतील साधक होते. कारण त्यांनी स्वतः आमच्याजवळ असे बोलून दाखवले आहे की लहान सहान एखादी दुसरी वासना मुद्दाम राखून तिच्या साह्याने मी आपल्या मनाला तुमच्यासाठी खालच्या पायरीवर रोखून ठेवतो. नाहीतर त्याची स्वाभाविक प्रवृत्ती अखंडामध्ये मिळून जाऊन राहण्याकडे आहे. समाधी अवस्थेमध्ये ज्या अखंड अद्वय वस्तूचा साक्षात्कार होतो तिला प्राचीन ऋषीवर्यांपैकी कोणी सर्व भावांचा अभाव अथवा शून्य तो कोणी सर्व भावांची संमिलन भूमी अथवा पूर्ण असे म्हटले आहे. नावे निराळी असली तरी सर्वांच्या म्हणण्याचा सारांश एकच. कारण सर्व भावांची उत्पत्ती व अखेर तेथेच होते. ही गोष्ट सर्वांनाच मान्य आहे. भगवान बुद्ध तिला सर्व भावांची निर्वाणभूमी शून्य वस्तू असे म्हणाले. भगवान शंकराचार्य तिला सर्व भावांची संमिलनभूमी पूर्ण वस्तू असे म्हणाले. शून्य अथवा पूर्ण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अद्वैत भावभूमीलाच उपनिषदात व वेदांतात भावातीत अवस्था म्हटले आहे. कारण त्या अवस्थेमध्ये साधकाचे मन अढळ झाले म्हणजे ते सगुण ब्रह्माच्या अथवा ईश्वराच्या सृजन, पालन, संहार वगैरे लीलांच्या सीमेपलीकडे गेलेले असते. यावरून असे दिसून येईल
की आध्यात्मिक राज्यात प्रविष्ट होऊन शांत, दास्य वगैरे ज्या पंचभावावलंबाने मनुष्याचे मन ईश्वराशी आपला दृढ संबंध ठेवत असते, त्या पंचभावाहून अद्वैत भाव ही एक निराळी गोष्ट आहे. आणि इहपरलोकी प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या भोगसुखांविषयी पूर्णपणे उदासीन होऊन मनुष्याचे मन अत्यंत पवित्र झाले, म्हणजेच त्याला या अद्वैत भावाचा अनुभव प्राप्त होतो आणि त्याच्या साह्याने ते निर्गुण ब्रह्मवस्तूचा साक्षात्कार करून घेऊन कृतार्थ होते. अद्वैत भाव व त्यायोगे उपलब्ध होणारे निर्गुण ब्रह्म याची गोष्ट सोडून दिली तर आध्यात्मिक जगतामध्ये शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व मधुर असे निरनिराळे 5 भाव असलेले दिसून येतात. यापैकी प्रत्येकाची साध्य वस्तू म्हणजे ईश्वर अथवा सगुण ब्रह्म ही होय. अर्थात सर्व शक्तिमान, सर्व नियंता, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान अशा ईश्वराशी या 5 एखादा भावसंबंध कल्पून साधक त्याचा साक्षात्कार करून घेण्याची खटपट करतो आणि सर्वांतर्यामी सर्व भावाधार ईश्वरही त्याच्या मनाची एकांतिक निष्ठा पाहून साधकाच्या भावाला अनुरूप असे स्वरूप धारण करून त्याला दर्शन देऊन कृतार्थ करतो. अशा रीतीने निरनिराळ्या युगामध्ये ईश्वराने निरनिराळी भावमय चितघन रूपे धारण केल्याचे. एवढेच काय, पण कित्येकदा साधकांच्या कल्याणासाठी स्थूल मनुष्यरूपही धारण केल्याचे शास्त्रावरून दिसून येते. या संसारामध्ये जन्मग्रहण करून मनुष्य इतर सर्वांशी ज्या निरनिराळ्या भावाने संबंध ठेवतो त्या स्थूल भावसमूहांची शांत, दास्य आदी करून पंचभाव ही सूक्ष्म व शुद्ध रूपे आहेत. या संसारात पिता, माता, बंधू, भगिनी, पती, पत्नी, सखा, प्रभू, भृत्य, पुत्र, कन्या, राजा, प्रजा, गुरु, शिष्य इत्यादिकांशी आपला निरनिराळा संबंध असल्याचे आपल्या अनुभवास येते आणि शत्रुखेरीज इतरांशी नेहमी शांतभावाने व्यवहार करणे हे आपले कर्तव्य आहे असे आपण समजतो. भक्ताचार्यांनी या निरनिराळ्या संबंधाचे शांत, दास्य आदी करून 5 भाग केले आहेत व परमेश्वर व आपण यामध्ये या 5 एखादा संबंध कल्पून त्या भावाच्या अवलंबनाने परमेश्वराची भक्ती करीत जावी असा त्यांनी उपदेश केला आहे. संसारामध्ये या भावांचा स्थूल रूपाने प्रत्यक्ष अनुभव येत असल्यामुळे त्यापैकी एखादा भाव ईश्वराच्या ठिकाणी कल्पून त्या भावाच्या अवलंबनाने त्याची भक्ती केल्यास ते मनुष्यात सोपे जाईल एवढेच नव्हे, तर संसारातील इतरांशी येणाऱ्या संबंधामुळे ज्या रागद्वेषादी वृत्ती त्याच्या मनात उत्पन्न होऊन त्याच्याकडून नाना तऱ्हेची कुकर्मे करवितात, त्या वृत्तींचे मोड फिरवल्यास त्याला ईश्वर दर्शनाच्या ध्येयाकडे अधिक जलदीने अग्रसर होता येईल. जसे विषयभोगाचं काम सोडून देऊन ईश्वर दर्शनाचंच काम तो हृदयात ठेवील. इतर लोकांवर क्रोध करण्याचे सोडून देऊन ईश्वर दर्शनाच्या मार्गातील अडथळ्यांवर तो रागवेल. क्षणभंगूर सुखाचं लोभ सोडून देऊन तो ईश्वर दर्शनाचाच लोभी होईल इत्यादी. भावपंचकाचा याप्रमाणे ईश्वरावर आरोप करण्याचे शिक्षण मनुष्याला एकदम अथवा एकाच व्यक्तीकडून मिळाले नाही. निरनिराळ्या महापुरुषांनी या पंचभावांपैकी 1 अथवा 2 भावांचा आश्रय करून ईश्वर प्राप्तीसाठी साधना केल्या व त्या त्या भावामध्ये तन्मय होऊन आपले ईश्वर प्राप्तीचे ध्येय प्राप्त करून घेतले व तसेच करण्याविषयी इतर साधारण लोकांचाही उपदेश केला. या सर्व महापुरुषांच्या अलौकिक जीवनाचे परिशीलन केले असता असे दिसून येईल की प्रेम हा सर्व भावसाधनांचा पाया असून ईश्वराचे कोणते ना कोणते तरी साकार रूप त्या प्रेमाचा विषय असतो. कारण असे दिसून येते की जोपर्यंत मनुष्याला अद्वैत भावाचा अनुभव प्राप्त झालेला नसतो तोपर्यंत ईश्वराच्या कोणत्या ना कोणत्या तरी साकार रूपाचीच कल्पना करणे त्याला शक्य असते. प्रेमाच्या गुणधर्माचे पर्यावलोचन केले असता असे दिसून येते की प्रेम हे प्रेम करणारा व तो जीवर प्रेम करतो ती व्यक्ती या दोघांमधील ऐश्वर्य ज्ञानमूलक भेदभाव हळूहळू नष्ट करून टाकते. भावसंबंधात मग्न असलेल्या साधकाच्या मनातूनही प्रेम हे ईश्वराच्या अपार ऐश्वर्याची व शक्तीची जाणीव हळूहळू नष्ट करून टाकते आणि साधकाच्या भावानुरूप ईश्वराच्या स्वरूपाची कल्पना त्याच्या मनामध्ये उत्पन्न करून ती दृढ करते. याच कारणाने ईश्वर हा सर्वस्वी आपलाच आहे अशी दृढ भावना करून तो त्याच्याजवळ हट्ट धरतो, त्याच्यावर रागवतो, त्याच्यावर रुसतो. असे करताना आपण काही विलक्षण गोष्ट करत आहोत असे त्याला मुळीच वाटत नाही. या 5 भावांपैकी कोणत्याही भावाचा आश्रय केला
तरी साधकाला ईश्वर प्राप्ती होते. अर्थातच शांतादी भावपंचकांपैकी ज्याच्या अवलंबनाने साधकाला ईश्वराच्या ऐश्वर्य ज्ञानाचा सर्वात अधिक विसर पडतो व त्याला ईश्वराच्या प्रेमाचा व माधुर्याचाच अनुभव प्राप्त होतो, तोच भाव सर्व भावात श्रेष्ठ असे म्हणावयास हरकत नाही. शांतादी भावपंचकाची या दृष्टीने परीक्षा करून भक्ताचार्यांनी मधुर भावाला सर्वात श्रेष्ठ ठरवले आहे. भावपंचकापैकी प्रत्येकाच्या अत्युच्च अवस्थेमध्ये साधकाला स्वतःचा पूर्ण विसर पडतो. आपल्या प्रेमास्पदाला ज्यात सुख त्यातच आपल्याला सुख असे वाटणे आहेत का तो आपल्या प्रेमास्पदाशी एकजीव होऊन जातो. त्याच्या विरहकाली त्याच्या चिंतनात तो इतका तन्मय होऊन जातो की त्याला आपल्या अस्तित्वाचेही भान राहत नाही. श्रीमद भागवतादी भक्तिग्रंथावरून असे दिसून येते की श्रीकृष्णाच्या विरहाने व्रजगोपिकांची अगदी अशीच अवस्था झाली होती. एवढेच नव्हे तर श्रीकृष्णाची त्या इतक्या एकरूप होऊन गेल्या होत्या की त्या केव्हा केव्हा आपणासच श्रीकृष्ण समजू लागत. जीवाच्या कल्याणासाठी येशू ख्रिस्ताने क्रूसवर ज्या यातना भोगल्या त्याचे चिंतन करता करता काही ख्रिस्ती साधूंच्या शरीरातून प्रत्यक्ष रक्त बाहेर आल्याचे ख्रिस्ती भक्तिग्रंथात प्रसिद्ध आहे. यावरून ही गोष्ट स्पष्ट दिसून येईल की शांतादी भावपंचकापैकी प्रत्येकाच्या अत्यंत उच्च अवस्थेत साधक आपल्या प्रेमस्पदाच्या चिंतनात तल्लीन होऊन प्रेमाच्या उत्कटतेने त्याच्याशी पूर्णपणे एक होऊन जातो व अशा रीतीने अद्वैत भावाचा त्याला अनुभव प्राप्त होतो. भगवान श्री रामकृष्ण देवांच्या अलौकिक साधक जीवनाने या विषयावर अद्भुत प्रकाश पाडलेला आहे. भावसाधनांमध्ये अग्रसर होऊन प्रत्येक भावाच्या अत्यंत उच्च अवस्थेत ते आपल्या प्रेमस्पदाशी अगदी तन्मय होऊन जात व आपले अस्तित्व पूर्णपणे विसरून अद्वैत भावाचा अनुभव घेत. येथे कदाचित कोणी अशी शंका घेईल की शांत, दास्य वगैरे भावांच्या अवलंबनाने मनुष्याच्या मनाला सर्व भावातीत अशा अद्वैत वस्तूचा कसा अनुभव येईल. याचे उत्तर असे आहे की कोणताही भाव जसजसा अधिकाधिक परिपुष्ट होत जातो तसतसा तो आपला विस्तार वाढून साधकाच्या मनातून इतर सर्व विरोधी भाव हळूहळू नाहीसे करून टाकतो. आणि जेव्हा त्याची पूर्ण परिपुष्टी होते तेव्हा साधकाचे तन्मय झालेले अंतःकरण ध्यानकालीन तू सेव्य मी सेवक व या दोहोंमधील दास्य संबंध हे सर्व विसरून तू शब्दनिर्दिष्ट सेव्य वस्तूमध्ये प्रेमाने एकजीव होऊन अचल भावाने राहू लागते. शास्त्रे सांगतात की मनुष्याचे मन मी तू व या दोहोंमधील संबंध याचा एकाच वेळी केव्हाही अनुभव घेऊ शकत नाही. त्याला एकदा तू शब्दनिर्दिष्ट वस्तूचा तर एकदा मी शब्दनिर्दिष्ट वस्तूचा अनुभव येत असतो व या दोन्ही पदार्थांमध्ये लवकर परिभ्रमण करता यावे म्हणून या दोघांमध्ये एखादा विशेष संबंध त्यांच्यामध्ये उदय पावत असतो. तेव्हा असा भास होतो की जणू काही ते मन मी तू व त्या दोहोंमधील संबंध या सर्वांचा एकाच वेळी अनुभव घेत आहे. परिपुष्ट भावाच्या प्रभावाने मनाची चंचलता नष्ट होऊन जाते व ते हळूहळू पूर्वोक्त गोष्ट समजू लागते. ध्यानाभ्यासाने मन जसजसे वृत्तीहीन होत जाते तसतसे त्याला असे कळून येते की एकाच अद्वैत पदार्थाला दोन बाजूंनी दोन निरनिराळ्या दृष्टीने पाहिल्यामुळे मी व तू अशा दोन पदार्थांची कल्पना उत्पन्न झाली आहे. शांत दास्यादी भावांपैकी एकेका भावाचा पूर्ण विकास होऊन वर सांगितल्याप्रमाणे अद्वैत वस्तूचा अनुभव प्राप्त होण्यास किती साधकांना किती कालपर्यंत परिश्रम करावे लागले आहेत याचा विचार केल्यास आश्चर्य वाटते. शास्त्ररूप आध्यात्मिक इतिहासाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की एकेका युगात मनुष्याच्या मनाने यापैकी एकेका भावाचा आश्रय उपासनेच्या कामी केला आहे व त्या युगातील साधकांनी ईश्वराचा व त्यापैकी काहींनी अद्वैत वस्तूचा साक्षात्कार करून घेतला आहे. असे दिसून येते की वैदिक आणि बौद्ध युगात मुख्यतः शांतभाव, औपनिषदिक युगामध्ये शांतभावाच्या पूर्ण विकासाने अद्वैत भाव व दास्य आणि पितृभाव, रामायण युगात व महाभारत युगात शांत आणि निष्काम कर्मसंयुक्त दास्यभाव, तांत्रिक युगात ईश्वराचा मातृभाव व मधुर भावाचा काही अंश मात्र आणि वैष्णव युगात सख्य, वात्सल्य व मधुर भावाचा पूर्ण विकास अशा रीतीने पंचभावांचा स्थूलमानाने विकास झालेला आहे. भारतवर्षाच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये अशा रीतीने अद्वैत भावाबरोबरच शांतादी पंचभावांचा पूर्ण विकास झालेला जरी दिसून येतो तरी भारतेतर देशातील धर्मसंप्रदायांमध्ये केवळ शांत, दास्य व ईश्वराचा पितृभाव एवढ्याच भावांचा प्रकाश दिसून येतो.
यहुदी, ख्रिस्ती व मुसलमान धर्मसंप्रदायामध्ये राजर्षी सॉलोमन याची काही सख्य व मधुर भावसूचक गीते प्रचलित असल्याचे दिसून येते. तरी त्या धर्मांमध्ये या भावांचे पूर्णार्थाने ग्रहण झाल्याचे दिसून येत नाही. मुसलमान धर्मामधील सुफी संप्रदायामध्ये सख्य व मधुर भावाचा विकास दिसून येतो. तरी मुसलमान लोक अशा भावाची ईश्वरोपासना कुराण मत विरोधी आहे असे समजतात. तसेच ख्रिस्ती धर्मातील कॅथोलिक संप्रदायामध्ये येशू ख्रिस्ताची माता मेरी हिच्या पूजेच्या योगाने जगन्मातेच्या पूजेची कल्पना प्रचलित असली तरी तिचा संबंध प्रत्यक्ष ईश्वराच्या मातृभावाशी येत नसल्याकारणाने भारतामध्ये प्रचलित असलेल्या जगन्मातेच्या पूजेप्रमाणे साधकाला अखंड सच्चिदानंदाचा साक्षात्कार करवणे व स्त्रीमात्रामध्ये ईश्वरीय विकास प्रत्यक्ष दाखवणे हे फल ती देऊ शकत नाही. वर सांगितलेच आहे की कोणत्याही भावसंबंधाच्या अवलंबनाने साधकाचे मन ईश्वराकडे आकृष्ट झाले म्हणजे ते हळूहळू त्या भावामध्ये तन्मय होते व अखेरीस बाह्य जगतापासून विमुख होऊन स्वस्वरूपामध्ये मग्न होऊन जाते. अशा रीतीने मग्न होण्याचे वेळी त्यातील पूर्वसंस्कार त्याच्या मार्गातले अडथळे आणून त्याला स्वस्वरूपात मग्न होऊ न देता बहिर्मुख करण्याचा प्रयत्न करतात. या कारणाने एका भावामध्ये तन्मय होण्याला पूर्वसंस्कार विशिष्ट साधारण साधक मनाला पुष्कळ वेळा एक जन्मसुद्धा पुरा पडत नाही. अशा स्थली साधक प्रथम निरुत्साह होतो, साध्य वस्तूच्या प्राप्तीविषयी हताश होतो व अखेरीस साध्य वस्तूवरील विश्वासच हरवून बसून बाह्य जगातील रूपरसादी विषयाचं सार समजून त्यांच्या मागे पुन्हा धावत सुटतो. म्हणूनच बाह्य विषय विमुखता, प्रेमस्पदाच्या ध्यानात तन्मयत्व व भावजन्य उल्हास याच साधकाची उत्कटता व अधिकार समजण्याच्या कसोट्या आहेत. एखाद्या भावामध्ये तन्मयत्व प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीत असता पूर्वसंस्कार समूहाशी होणाऱ्या झगड्यांचा ज्यांनी अनुभव घेतला नाही त्यांना साधकाला आपल्या अंतरसंस्काराशी केवढा दारुण संग्राम करावा लागतो याची कल्पनाही येणार नाही. ज्याने असा प्रयत्न केला आहे त्यालाच एखाद्या भावामध्ये तन्मयत्व प्राप्त करून घेण्याचा केवढा खटाटोप पडतो हे समजेल व श्री रामकृष्णांनी एकामागून एक अशा सर्व भावांमध्ये थोड्या थोड्या वेळात तन्मयत्व प्राप्त करून घेतल्याचे पाहून तो चकित होऊन जाईल व त्याची निस्संशय खात्री होईल की ही गोष्ट मानवी शक्तीच्या पलीकडील आहे. भावराज्यातील सूक्ष्म तत्वे मानवबुद्धीला समजण्यास फार कठीण आहेत. म्हणूनच अवतारिक महापुरुषाचे साधने इतिहास लिहिले गेले नसावेत. श्रीकृष्ण, येशू ख्रिस्त, मोहम्मद, श्री शंकराचार्य वगैरेंचा साधनाकालीन जीवनेतिहास कुठेही लिहिलेला नाही. भगवान बुद्धदेवांचा थोडासा सापडतो. श्री चैतन्यदेवांच्या साधनाकालीन जीवनाचा मात्र बराचसा इतिहास लिहिलेला सापडतो. श्री चैतन्यदेव व त्यांचे मुख्य लीला सहचर यांच्या सख्य, वात्सल्य व मधुर भावांच्या साधनांचा अथपासून इथेपर्यंत बहुतेक इतिहास सापडतो. परंतु असे असले तरी या भावत्रयांपैकी प्रत्येकाच्या अत्यंत विकास अवस्थेमध्ये साधकाचे मन इतके तन्मय होऊन जाते की ते आपल्या प्रेमस्पदाशी सर्वतोपरी एक होऊन अद्वय वस्तूमध्ये विलीन होऊन जाते. हे चरमतत्व कोठेही लिहिलेले आढळून येत नाही. भगवान श्री रामकृष्ण देवांच्या अलौकिक चरित्रावरून व अदृष्टपूर्व साधनेतिहासावरून सांप्रत युगात ही गोष्ट सर्व जगाला स्पष्टपणे समजली की जगातील सर्व धर्म आणि संप्रदाय यथार्थ साधकाला एकाच ठिकाणी नेऊन सोडतात. वर सांगितलेच आहे की श्री चैतन्य प्रमुख वैष्णवाचार्यांचा व मधुर भावना साधनेचा साध्यंत इतिहास आपणास पाहावयास सापडतो. मधुर भाव साधनेचा मार्ग त्यांचेकडून जर कळला नसता तर ईश्वर लाभाच्या या एका प्रधान मार्गाचे यथार्थ ज्ञान लोकांस झाले नसते. भगवान श्रीकृष्णाची वृंदावन लीला काही निरर्थक घडलेली गोष्ट नव्हे हे प्रथम त्यांनीच जगाला दाखवले. पाश्चात्यांच्या अनुकरणाने केवळ बाह्य घटनाच लिपिबद्ध करण्यास तत्पर असे सांप्रतकालचे इतिहास लेखक म्हणतील. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वृंदावन लीला खरोखरच घडून आली याविषयी काही एक पुरावा सापडत नाही. म्हणून हे तुमचे रडणे आणि हसणे, भाव आणि महाभाव हे सारे वाळूच्या पायावर उभारलेल्या इमारतीसारखे आहेत. यावर वैष्णव आचार्य असे म्हणतात की पौराणिक दृष्टीने आम्ही म्हणतो त्याप्रमाणे वृंदावन लीला झालीच नाही याविषयी तुम्ही तरी काय खात्रीलायक पुरावा पुढे आणला? तुमचा इतिहास जोपर्यंत असा काही बेमालूम पुरावा पुढे आणू शकत नाही तोपर्यंत आम्ही असेच म्हणू की तुमच्या संशयाची इमारतसुद्धा वाळूच्याच पायावर उभारलेली आहे. दुसरी गोष्ट, समजा की तुम्ही कधी काळी अशा प्रकारचा खात्रीलायक पुरावा पुढे आणू शकला तरीसुद्धा
त्यायोगे आमच्या विश्वासाची अशी काय हानी होणार आहे? नित्य वृंदावनातील नित्य लीलेला त्याचा यत्किंचितही स्पर्श होणार नाही. भावराज्यातील ही नित्य वृंदावन लीला सदैव सारखीच सत्य राहील. चिन्मय धामामध्ये चिन्मय राधाश्यामाची या प्रकारची अपूर्व प्रेमलीला पाहण्याची जर तुमची इच्छा असेल तर प्रथम काया वाचा मने कामगंधहीन व्हा व श्री राधेच्या सख्यांपैकी एखाद्या सखीप्रमाणे निस्वार्थ सेवा करण्यास शिका. असे झाले म्हणजे तुम्हाला दिसून येईल की तुमच्या हृदयातच श्रीहरीची लीलाभूमी जे वृंदावन ते नित्य प्रतिष्ठित झाले आहे आणि तेथे तुमच्याबरोबर त्या वृंदावन लीलेचा नित्य अभिनय होत आहे. भावराज्याची सत्यता ज्यांच्या अनुभवास आलेली नाही व बाह्य घटनारूप आलंबन विसरून शुद्ध भावेतिहासाची ज्याला कल्पना होऊ शकत नाही त्याला श्री वृंदावन लीलेच्या सत्यतेचा व माधुर्याचा कधीही उपभोग घेता येणार नाही. भगवान श्री रामकृष्ण देव या लीलेचे तन्मय होऊन वर्णन करीत असता जेव्हा पाहात की त्या लीलेच्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या इंग्रजी शिकलेल्या तरुण श्रोते मंडळीस मोठ्याशा रुचिकर वाटत नाहीत व पटत नाहीत, तेव्हा ते म्हणत, तुम्ही या लीलांमधील श्रीकृष्णावरील राधेचे अलौकिक प्रेम लक्षात घ्या म्हणजे झाले. ईश्वराबद्दल इतके प्रेम मनात उत्पन्न झाले म्हणजे त्याची प्राप्ती होते. पहा बरे, वृंदावनातील गोपी पतिपुत्र कुलशील मान अपमान लाज लज्जा लोकभय समाजभय हे सारे सोडून देऊन श्रीकृष्णासाठी कशा वेड्या झाल्या होत्या. तुम्हालासुद्धा जर परमेश्वराचे असे वेड लागेल तर तुम्हाला देखील त्याची प्राप्ती होईल. आणि ते म्हणत, कामगंध शून्य झाल्याशिवाय महाभावमयी श्रीमती राधेचा भाव समजणे शक्य नाही. सच्चिदानंद घन श्रीकृष्णाच्या नुसत्या दर्शनाने गोपींच्या मनात कोटी रमण सुखाहून अधिक आनंद होत असे. त्यांची देहबुद्धीच मुळी नष्ट होऊन जात असे. मग अशा स्थितीत त्यांच्या मनात तुच्छ कामभावाचा उदय झाला असेल का रे? श्रीकृष्णाच्या अंगातून बाहेर पडणाऱ्या दिव्य ज्योतीचा स्पर्श झाल्याबरोबर त्यांना प्रत्येक रोमकुपाच्या ठिकाणी रमणसुखाच्या कोटीपत आनंदाचा अनुभव होत असे. एकदा स्वामी विवेकानंद श्री रामकृष्णांजवळ श्री राधाकृष्णांच्या वृंदावन लीलेच्या ऐतिहासिक व सत्यतेसंबंधी वाद उपस्थित करून ही गोष्ट खोटी आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागले. श्री रामकृष्ण त्यांचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन म्हणाले, ठीक आहे, कबूल केले की श्रीमती राधिका या नावाची गोपी कधीही होऊन गेली नाही आणि राधेचे चरित्र हा एक प्रेमिक साधकांच्या कल्पनेचा खेळ आहे. परंतु मला असे सांग की ह्या चरित्राची कल्पना करताना तो साधक श्री राधेच्या भावामध्ये अत्यंत तन्मय होऊन गेला होता. एवढी गोष्ट तरी तुला कबूल आहे की नाही? झाले तर मग हा तुझा साधकच हे चरित्र लिहिताना स्वतःला विसरून राधा बनला होता आणि अशा रीतीने स्थूल भावाने तरी वृंदावन लीलेचा अभिनय खरोखर घडून आला ही गोष्ट तरी तुला पटते की नाही? आणि वास्तविक पाहता वृंदावनातील श्री भगवानांच्या प्रेमलीलेसंबंधी जरी शेकडो शंका उपस्थित केल्या तरी श्री चैतन्य प्रमुख महान वैष्णव भगवत भक्तांनी प्रथम आविष्कृत केलेल्या व त्यांच्या शुद्ध व पवित्र जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रकाशमान होणाऱ्या मधुर भाव संबंध चिरकाल सत्यच राहील आणि चिरकाल या विषयांचे अधिकारी साधक स्वतःला स्त्री आणि भगवानांना पती स्वरूप समजून त्यांच्या पुण्य दर्शनाच्या लाभाने धन्य होतील आणि या भावाच्या अत्यंत उच्च अवस्थेत शुद्धाद्वय ब्रह्मवस्तूमध्ये प्रतिष्ठित होतील यात तिळमात्र शंका नाही. श्री भगवानांच्या ठिकाणी पतीची भावना ठेवून साधना मार्गामध्ये अग्रेसर होणे हे स्त्री जातीला स्वाभाविक व सहज साध्य असले तरी पुरुष शरीरधारी साधकाच्या दृष्टीने पाहता ही गोष्ट अस्वाभाविक वाटण्याचा संभव आहे. मग असे आहे तर श्री चैतन्य देवांनी हा असा विसंगत मार्ग लोकांमध्ये का प्रचलित केला असा सहजच प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर असे आहे की युगावताराची सर्व कार्ये लोककल्याणासाठीच केलेली असतात. श्रीकृष्ण चैतन्यांच्या या कार्याची तीच गोष्ट आहे. साधकांना त्या काळी आध्यात्मिक राज्यामध्ये ज्या प्रकारचा आदर्श प्राप्त करण्याची उत्कंठा लागली होती त्याकडे लक्ष ठेवून श्री चैतन्य देवांनी त्यांना मधुर भावरूप नवीन मार्ग दाखवून दिला. नाहीतर शरीरावतार नित्यमुक्त श्री चैतन्य देवांना स्वतःच्या कल्याणासाठी या भावसाधनेमध्ये मग्न होऊन तिचा पूर्णादर्श लोकांपुढे ठेवण्याचेही काही कारण नव्हते. श्री रामकृष्ण देव म्हणत असत, हत्तीचे बाहेरील दात ज्याप्रमाणे शत्रूला मारण्यासाठी व आतील दात ज्याप्रमाणे आपले खाणे नीट चघळून लठ्ठ होण्यासाठी असतात त्याचप्रमाणे श्री गौरांगामध्ये आत व बाहेर दोन प्रकारचे भाव असत.
बाहेरील मधुर भावाच्या साहाय्याने ते लोकांचे कल्याण करीत आणि आतील अद्वैत भावाच्या योगाने प्रेमाच्या अत्यंत उच्च अवस्थेत ब्रह्मभावात निमग्न होऊन स्वतः भूमानंदाचा अनुभव घेत. तत्वे इतिहासतज्ञ म्हणतात की बौद्ध योगाच्या अखेरीस भारतवर्षात व्रजयान मार्गी आचार्यांचा अभ्युदय झाला होता. त्यांनी या मतांचा प्रसार केला की निर्वाण पदवी प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करीत असता मन बहुतेक वासनाशून्य होऊन महाशून्यात लीन होण्याच्या बेतात असते. अशा वेळी निरात्म नामक देवी त्यांच्यासमोर उभी राहून त्याला तसे होऊ न देता आपल्या शरीराचे ठिकाणी ते वेधून ठेवते व अशा रीतीने साधकाच्या स्थूल शरीराला जरी नाही तरी सूक्ष्म शरीराला यच्चयावत इंद्रियजन्य भोगसुखाचा अनुभव ती देवता प्राप्त करून देते. स्थूल विषयभोगाचा त्याग केला असता भावराज्यातील सूक्ष्म निरवच्छिन्न भोगसुखाची प्राप्ती होते असे त्यांनी प्रचलित केलेले मत कालांतराने विकृत होऊन गेले. भोगसुखप्राप्ती हाच धर्मानुष्ठानाचा मूळ उद्देश आहे अशी घातक समजूत प्रचारात आली व देशामध्ये या कारणाने व्यभिचार माजला. भगवान श्री चैतन्यदेवांच्या आविर्भावाच्या वेळी सर्व देशभर अशिक्षित लोकांमध्ये याच विकृत बौद्ध धर्ममताचा फैलाव झाला असून त्यामध्येही अनेक संप्रदाय उत्पन्न झाले होते. उच्च वर्णामध्ये पाहावे तर त्यातील बहुतेक लोक तंत्रोक्त वामाचाराचे अनुयायी बनले असून जगन्मातेची सकाम पूजा व उपासना यांच्याद्वारे सिद्धी आणि भोगसुखे प्राप्त करून घेण्याच्या मागे लागले होते. बरे, त्यावेळी जे कोणी यथार्थ साधक होते त्यांची या मतांच्या गलबल्यात दिशाभूल होऊन जाऊन त्यांना मार्ग दाखवणारा कोणीच उरला नव्हता. अशा धर्मग्लानीच्या वेळी श्री चैतन्यदेवांचा अवतार झाला. त्यांनी प्रथम आपल्या जीवनामध्ये अद्भुत त्याग वैराग्याचे अनुष्ठान करून तो आदर्श सर्व साधकांच्या समोर ठेवला. नंतर शुद्ध पवित्र होऊन स्वतःला स्त्री कल्पून ईश्वराची पतिभावाने उपासना केल्यास मानवास सूक्ष्म भावराज्यामध्ये निरवच्छिन्न दिव्यानंदाचा लाभ खरोखर होतो हे त्यांनी दाखवले. आणि स्थूल सृष्टीसंपन्न साधारण लोकांना या गूढ गोष्टी कळणार नाहीत म्हणून त्यांच्यासाठी ईश्वराच्या नाममहात्म्याचा प्रचार केला. अशा रीतीने त्यांच्या कृपेने पथभ्रष्ट झालेले अनेक विकृत बौद्ध संप्रदाय पुन्हा योग्य आध्यात्मिक मार्गाला लागले. विकृत वामाचाराचे अनुष्ठान करणारे लोक प्रथम उघडपणे त्यांच्या सांगण्याविरुद्ध वागले तरी त्यांच्या अदृष्टपूर्व जीवनाच्या अद्भुत आकर्षणाने त्यागशील होऊन निष्काम भावाने पूजा करून जगन्मातेच्या दर्शनासाठी प्रयत्न करू लागले. म्हणूनच भगवान श्री चैतन्यदेवाचे अलौकिक चरित्र लिहिताना कोणी ग्रंथकारांनी असेही लिहिले आहे की चैतन्यदेवांचा अवतार होण्याचे वेळी शून्यवादी बौद्ध संप्रदायांनीही आनंद प्रदर्शित केला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.